जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परे ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासिता मुक्ती भोगी। जय जय रघुवीर समर्थ। सब संतन की जय, भारत माता की जय। श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्वादरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, आज अक्षय तृतीया या आपल्या 3.5 मुहूर्तातील 3.5 मुहूर्त, त्यामुळे या सणाच्या दिवशी आपणाला अनंत शुभकामना देतो। चांगल्या दिवशी चांगला संकल्प केला गेला तर तो सिद्धीत जातो असं म्हणतात। आज मनाच्या श्लोकाच्या 3रा जरी दिवस असला तरी 2 दिवस आपली जवळपास प्रस्तावना झाली आहे। खऱ्या अर्थाने आपण मनाचे श्लोक का ऐकावेत याचा विचार आपण 2 दिवस केला। आज प्रत्यक्ष मनाच्या श्लोकांची आपण पहिल्या श्लोकावर लक्ष केंद्रित करूया। श्रीराम समर्थ श्रीराम। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभारंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वारि वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांनी दासबोधाची रचना करताना पहिला जो समास आहे तो पहिला समास ग्रंथारंभ, जिथे ग्रंथामध्ये कोणत्या गोष्टी आहेत याची सगळी माहिती दिली आणि त्या ग्रंथाच्या अभ्यासानंतर काय प्राप्त होणार याचा विचार मांडला। तिथे सुरुवातीला श्री गणेशाचं स्मरण केलेलं दिसत नाही आहे। याचा उल्लेख आपण मागे पण केला की खऱ्या अर्थाने दासबोध 2ऱ्या समासापासून सुरू झालेला आहे। दशक 1 आणि समास 2 इथून दासबोधाचा आरंभ आहे आणि पहिला जो समास आहे तो पहिला समास म्हणजे पूर्ण दासबोधामध्ये असलेली फलश्रुती, अनुक्रमणिका ज्याला आम्ही म्हणतो, विषय म्हणतो, अशा प्रकारचा विषय त्यांनी पहिल्या समासात मांडला। हा ग्रंथ कोणी वाचावा, म्हणजे त्याचा अधिकारी कोण आहे, या ग्रंथाचा विषय कोणता आहे, या ग्रंथामध्ये कोणता विषय घेतलेला आहे आणि या ग्रंथाच्या अध्ययनानंतर आम्हाला काय प्राप्त होणार आहे, या गोष्टी त्यांनी आरंभी घेतल्या आणि नंतर 2ऱ्या समासापासून श्री गणेशाचं स्मरण केलेलं आहे। म्हणून लक्षात घ्यावं, समर्थांनी या ठिकाणी मात्र पहिल्याच श्लोकामध्ये श्री गणेशाचं स्मरण केलेलं आहे आणि त्याच्या उलट शेवटच्या समासामध्ये, शेवटच्या श्लोकामध्ये म्हणजे
205व्या श्लोकामध्ये या पूर्ण ग्रंथाची फलश्रुती दिलेली आहे, शेवटच्या श्लोकामध्ये म्हणजे 205व्या श्लोकामध्ये. म्हणून मी आरंभी तो श्लोक म्हणतो, मनाची शते ऐकता दोष जाती. एखादा मुलगा नोकरीवर येण्याच्या अगोदर त्याला माहित असते की आपल्याला इतका इतका पगार मिळणार आहे आणि मग तो नोकरी करतो. त्याला फलश्रुती माहित असते त्याची, महिनाभर काम केल्याची काय मिळणार आहे. तसं समर्थांनी सुद्धा हे संपूर्ण आध्यात्मिक कार्य तुमच्या हातून घडल्यानंतर तुमच्या हातात काय मिळणार आहे, कोणता लाभ होणार आहे, त्याचा उल्लेख समर्थांनी शेवटच्या श्लोकात केलेला आहे. म्हणून पहिला श्लोक हे गणेशाचं स्मरण आणि शेवटचा श्लोक तर या ग्रंथाची फलश्रुती. म्हणून समर्थ म्हणतात मनाची शते ऐकता दोष जाती. म्हणून सुरुवातीचा जो श्लोक आहे तो गणेशाचं स्मरण केलेला आहे. तुम्ही म्हणे गणेशाचं का स्मरण केलं आहे, याचे नानाविध कारण आहे. आपल्या आध्यात्मिक परंपरेमध्ये श्री गणेश ओंकार स्वरूप आहे. आपण म्हणतो ना ओंकार स्वरूप रूप गणेशाचे, जे तिन्ही देवांचे जन्मस्थान ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा जो उगम आहे तो या श्री गणेशातून झालेला आहे. म्हणजे या संपूर्ण सृष्टीची निर्मिती होत असताना श्री गणेशाचा पहिले आरंभ आहे. श्री गणेश याचा अर्थ सुरुवात. आपण कुठे म्हणतो, व्यवहारात बोलताना म्हणतो का याचा श्री गणेशा झाला का, श्री गणेशा झाला याचा अर्थ आरंभ. म्हणून या संपूर्ण चराचर सृष्टीचा आरंभ जो आहे तो गणेशामुळे झालेला आहे. म्हणून इथे समर्थांनी गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा असा शब्द वापरला आहे. तो गणाधीश आहे. गण या शब्दाचा अर्थ देव सुद्धा होतो. गण या शब्दाचा अर्थ समुदाय पण होतो. तो सर्व गुणांचा समुच्चय आहे. मागे आपण समर्थांच्या दासबोधात आपण पाहिलं होतं की निर्गुण या शब्दाचा अर्थ सर्व गुणांनी युक्त. म्हणजे हा श्री गणेश मुळामध्ये सर्व गुणांनी तो युक्त आहे. गणाधीश जो ईश, ईश या शब्दाचा अर्थ ईश्वर. तो सर्व देवांचा आदिदेवता आहे. सगळ्या देवतांच्या पूजेच्या अगोदर श्री गणेशाची पूजा केली जाते. ती बुद्धीची देवता आहे. म्हणून कुठलंही कार्य जरी करायचं असेल तर श्री गणेशाचं स्मरण करून जर आम्ही केलं तर आमचं सगळं कार्य निर्विघ्न पार पडते. सजयती सिंधुर्वदनो देवो यत् पाद पंकज स्मरणम वासरमणे विवतमसाम राशीन नाशयती विघ्नानाम. विघ्नांच्या राशी जरी असतील तरी श्री गणेशाच्या एका स्मरणाने त्या सगळ्या विघ्नांच्या राशी दग्ध होतात, जळून जातात. गवताच्या गंजीला जर एक अग्नीची ठिणगी जरी पडली तर ती ठिणगी सुद्धा त्या संपूर्ण गवताच्या गंजीला ज्याप्रमाणे ती दग्ध करून टाकते, तशा प्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या कार्यामध्ये, आपल्या ध्येयामध्ये येणाऱ्या सगळ्या विघ्नांना दग्ध करण्याचं सामर्थ्य केवळ श्री गणेशाच्या एका स्मरणाचं आहे. म्हणून श्री गणेशाचं स्मरण करावं. आदो कार्यारंभे श्री गणपती स्मरणम च करिष्ये. कुठल्याही कार्यासाठी श्री गणेशाचं स्मरण करावं. विद्यारंभे विवाहेच विवाहामध्ये सुद्धा श्री गणेशाचं स्मरण आहे. विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेशय विघ्न तस्य न जायते. म्हणजेच आम्हाला ज्ञान प्राप्त करायचं असेल तरी श्री गणेशाचं स्मरण आहे.
आम्हाला गृहस्थाश्रम स्वीकारायचा असेल विवाहेच, तरी सुद्धा श्री गणेशाचं स्मरण आहे. याचा अर्थ ब्रह्मचारी आश्रम म्हणजे विद्याध्यान, विद्यारंभ म्हणजे ब्रह्मचारी आश्रमामध्ये सुद्धा श्री गणेशाचं स्मरण आहे. आणि आम्ही गृहस्थाश्रम स्वीकारत असाल तरी सुद्धा तुम्हाला श्री गणेशाचं स्मरण करायचं आहे. म्हणून गणेशाचं स्मरण झालं पाहिजे. प्रवेशे निर्गमे तथा, प्रवेश करा कुठल्या ठिकाणी, किंवा निर्गम म्हणजे ती जागा सोडा. म्हणून आम्ही गृह बांधल्यानंतर पहिले गणेशाचं स्मरण करतो. वास्तुशांती करत असताना श्री गणेशाचं पहिलं स्मरण आहे, कारण आपण प्रवेश करतोय. जर एखादी जागा सोडायची असेल तरी श्री गणेशाचं स्मरण आहे. युद्ध प्रसंगी सुद्धा श्री गणेशाचं स्मरण आहे. संग्रामे संकटेश्चैव, संग्रामामध्ये सुद्धा म्हणजे युद्धामध्ये, या सगळ्या ठिकाणी आम्हाला विजय मिळवायचा असेल तर आम्हाला श्री गणेशाच्या स्मरणाची नितांत गरज आहे. श्री गणेशाच्या अनेक कथा सांगितल्या जातात. या सगळ्या कथांमध्ये एकच सांगितलं की श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे, आणि त्या बुद्धीच्या देवतेचं स्मरण केल्यानंतर आमची बुद्धी म्हणजे आमच्या मनाने आम्ही निर्णय घेणार नाही, तर आम्ही विवेक बुद्धीने आम्ही तो निर्णय घेऊ, आणि म्हणून आपल्याला जीवनामध्ये यश प्राप्त होईल. तसं गणेशाची आईवडील म्हणजे शंकर पार्वती. समर्थ म्हणतात, हा जो श्री गणेश आहे, जो तुम्ही म्हणता, जो आम्हाला निर्गुण निराकाराचं जे मूळ स्वरूप आहे, त्याची जी म्हणजे जसं बीला पहिला अंकुर फुटणे, तो पहिला अंकुर म्हणजे श्री गणेश आहे. म्हणून त्यात अ उ म या 3 शब्दांच्या मधून ओम असा शब्द तयार झालेला आहे. अ म्हणजे अकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू, मकार महेशू बोली जेतो, ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन मायबाप. असा आमचा मायबाप असलेला आमचा आराध्य आद्य आहे आणि आद्य पण आहे. त्याच्या पुढे त्याच्या अगोदर कोणी नाही आणि त्याच्या नंतरही कोणी नाही. आधी नाही आणि अंतही नाही, असा अनंत असलेला. अनंत या शब्दाचा अर्थ काय घेतो आम्ही? ज्याचा आधी पण नाही आणि ज्याचा अंतही नाही, त्याची सुरुवातही नाही, याची शेवटही नाही, असा जो अनंत आहे तो हा श्री गणेश, तो मुळारंभ आहे. मुळारंभ म्हणजे जिथून सृष्टी निर्माण झाली, सृष्टीचा जो उगम झाला, म्हणजे मायेची जी सुरुवात आहे ती श्री गणेशातून आहे. म्हणून मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, सगुण आणि निर्गुण अशा 2 भक्ती सांगितल्या जातात. गुणांच्या भक्तीतूनच म्हणजे सगुणाच्या भक्तीतूनच आम्ही निर्गुणाकडे जातो किंवा निर्गुण प्राप्त करतो. अनेक रंग आहेत, त्या प्रत्येक रंगाला स्वतःचं नाव आहे. कोणता लाल आहे, कोणता निळा आहे, कोणता पिवळा आहे, कोणता हिरवा आहे, सगळे रंग आहेत. पण ते सगळे रंग जर एकत्र आले तर नेमका कोणता रंग जसा सांगता येत नाही, पण त्यामध्ये सगळे रंग समाविष्ट असतात. सूर्यकिरणामध्ये आम्हाला सगळे रंग दिसतात, पाण्याला नेमका रंग कोणता आहे सांगता येत नाही. म्हणून त्याप्रमाणे तो निर्गुण आहे. त्या निर्गुणाची उपासना सगुणाच्या माध्यमातून आहे. म्हणून सगुणाचेनी संगे आम्ही देवाची भक्ती करतो, पूजा करतो, अर्चा करतो,
नामजप करतो, मंदिरात जातो, सगळी भक्ती सगुण आहे. श्रेष्ठ भक्ती कोणती, कनिष्ठ भक्ती कोणती, असं तो तौलनिक विचार करू नका. तुम्ही कुठल्या जागेवर आहे, आम्ही कुठले अधिकारी आहोत, यावर आम्ही सगुण भक्ती करावी की निर्गुण भक्ती करावी यावर नाही. जर आम्हाला मी आहे असं वाटते आहे, मला हे जगत आहे असं वाटते आहे, या सगळ्या जगताच्या पसाऱ्याला जर मी खरं म्हणतो आहे, तर सगुण भक्तीपेक्षा निर्गुण भक्तीपेक्षा सगुण भक्तीवर आमचं लक्ष जास्त केंद्रित होईल. म्हणून सगुणाचे निसंगे निर्गुण पावीचे निर्धारे, किंवा निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. म्हणून समर्थांनी सुरुवातीला श्री गणेशाचं स्मरण करताना निर्गुणाचा उल्लेख केलाय. आता तिसरं जे चरण आहे, नमो शारदा मूळ चत्वार वाचा. चत्वार याचा अर्थ चार. चार प्रकारच्या वाणी आहेत, लक्षात ठेवावे. चार प्रकारच्या वाणीच्या ठिकाणी त्या माता सरस्वतीचं स्थान आहे. तिला शारदा सुद्धा म्हणतात. मग चार वाणी कोणत्या आहेत, त्या चार वाणींचे स्थान कोणते आहेत, त्या चार वाणीतून आम्हाला काय प्राप्त होणार आहे, चार वाणींच्या मधून जप आम्ही कसा करायचा असतो, हा सगळा सविस्तर विचार आपल्याला पुढे करायचा आहे. पण चार वाणी कोणत्या आहेत, तर पहिली वाणी परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. मी ती पहिली वाणी का म्हटलं, ती मूळ आहे म्हणून पहिली म्हटलं. पण आम्ही वाणीचा जप करताना परा, पश्चंती, मध्यमा असा न करता आम्ही पश्चंती पासून सुरुवात करतो, वैखरी पासून सुरुवात करतो, वैखरीतून मध्यमामध्ये येतो, मग पश्चंतीमध्ये येतो आणि मग परेमध्ये जातो. म्हणजे परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. वैखरी म्हणजे जीभ. मग परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. पहिले वैखरीने घेतो, मग अधिक नाम घेतल्या गेलं, मग ते कंठापर्यंत येते, ते कंठस्थान आहे. मध्यमा, पश्चंती हृदयाचं स्थान आहे, आणि परावाणी हे नाभी कमलाच्या जवळ आहे. म्हणून समर्थांनी इथे पहिल्याच कडव्यामध्ये दुसऱ्या चरणामध्ये म्हटलं आहे, नमो शारदा मूळ चत्वार वाचा. वाणी आम्हाला जी मिळाली आहे ती शारदेच्या कृपेने मिळाली आहे. शारदा वाणी म्हणजे शारदा आहे. जिथे उच्चाराचा संबंध येतो, जिथे अ उ म असे अक्षर येतात, तिथे ती शारदा आहे. म्हणून आम्ही अध्ययन करताना पहिले श्री गणेशाय नमः, नंतर श्री सरस्वत्यै नमः आणि नंतर श्री गुरुवे नमः असे आम्ही 3 नाम घेतो. म्हणजे पहिल्यांदा आम्ही श्री गणेशाचं नाम स्मरण करतो, त्याला नमन करतो, नंतर शारदेचं नमन करतो आणि नंतर आम्ही गुरूंचं स्मरण करतो. म्हणून अशा प्रकारे या सर्वांचं स्मरण करून आम्ही आता आमच्या मनाच्या उन्नयनासाठी, त्या मनाच्या मशागतीसाठी, आम्ही भगवंताच्या स्मरणासाठी आम्ही आता सुरुवात करतो. म्हणून आम्ही काय करावं, तर सगुणाच्या माध्यमातून निर्गुणाकडे जावं. मग आता सगुणाचा सर्वात श्रेष्ठ सगुणाचा जवळचा संबंध कोणाचा आहे, म्हणून समर्थांनी इथे उल्लेख केलाय, गमू पंथ. आम्ही त्या पंथाला जाऊ. गमू याचा अर्थ जाऊ. कोणत्या पंथाला जाऊ, गमू पंथ अनंत या राघवाचा. राघवाचा पंथ याचा अर्थ सगुणाचा पंथ आहे. राघव हे समर्थांचे आराध्य दैवत आहे, ते सद्गुरू आहे. म्हणून इथे सद्गुरूचं स्मरण इथे दिसते आम्हाला.
दुसऱ्या बाजूने आम्ही जर विचार केला की समर्थांनी संपूर्ण आयुष्यभरामध्ये जो कोणता प्रचार केला अध्यात्माचा, त्यामध्ये रामाला आदर्श मानलेला आहे. रामे विण जितकी आस तितकी जाणावी नैराश्य. राम हा सर्वांचा आदर्श आहे. ज्याला म्हणजे जीवातून परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे, नराचा नारायण व्हायचा आहे, त्यांनी रामाची उपासना करावी. पशुका होत पनैया नरका कछुन होय नरकर्णी करे. नरकर्णी करे या शब्दाचा अर्थ रामासारखं वागेल. तो नरका नारायण होय असे संत कबीर म्हणतात. तो नराचा नारायण तेव्हा होऊ शकेल जेव्हा तो राघवाचा पंथ स्वीकारेल. म्हणून आम्हाला राघवाच्या पंथाला जायचं आहे, रामाचे गुण घ्यायचे. म्हणून सुरुवात कशी केली त्यांनी? श्री गणेश मुळा सत्वगुण, तो मूळ पुरुष, तो मुळारंभ. नंतर माता शारदेचं वर्णन केलंय. ती मुळामध्ये ती माया आहे, ती प्रकृती स्वरूप आहे. म्हणून मी म्हटलं अ उ म हे शब्द आले म्हणजे शारदा आली. ती त्रिगुणात्मक आहे म्हणून शारदा आली. म्हणून तिथे ब्रह्मा विष्णू महेश आले. ब्रह्मा विष्णू महेश आले म्हणजे त्रिगुणात्मक आलेले आहे. रज तम आणि सत्व हे गुण आलेले आहेत. त्यानंतर अशा प्रकारे समर्थांनी वर्णन करता करता रामासारखं होणं अपेक्षित आहे. पण रामासारखं एकदम होता येईल का? हो, तुम्हाला म्हटलं रामासारखं व्हा म्हणजे काय करा, इतक्या लवकर होता येणार नाही. त्याला रामाने जशी तपस्या केली, रामाने जशी मेहनत घेतली, रामाने ज्याप्रमाणे आदर्श ठेवले, राम ज्याप्रमाणे वागला त्याप्रमाणे धर्माचरण करणं इतकं सोपं काम नाही. धर्म म्हणजेच राम आहे. रामो विग्रवान धर्म, हा रामच धर्म आहे. म्हणून रामासारखं होणे याचा अर्थ रामासारखं होण्यासाठी सगुणाची दीर्घ उपासना करणे आहे. दीर्घ उपासना करणे म्हणजे अनेक वर्षपर्यंत आम्ही ते गुण आम्हाला प्राप्त झाले पाहिजे, ते संपादन झाले पाहिजे, यासाठी अभ्यास आहे. माझा मुलगा आता ऑर्गन शिकण्याची इच्छा करतोय, श्रीधर. मी त्याला म्हटलं काय ऑर्गन शिकायचं तर काय करशील? माझे मित्र आहेत चांगले जवळचे, अतिशय आपले भारतातील नामवंत असे ऑर्गन वादक आहे. श्री गंगाधरजी देव म्हणून, आता पुण्यामध्ये ते स्थिर आहे. अतिशय विद्वान आहे. सगळ्या मोठ्या मोठ्या गायकांच्या बरोबर त्यांनी साथ केलेली आहे. आणि एवढे मोठे कलाकार असून सुद्धा ते कीर्तनाला साथ करतात, हे वैशिष्ट्य आहे. मी त्यांना भेटलो, म्हटलं माझ्या मुलाला अशा प्रकारचं ज्ञान तुमच्याकडनं हवं आहे. तर ते म्हणाले ठीक आहे, याला काही येते का पहिले? म्हटलं हा हार्मोनियम वाजवतो. जेव्हा त्याचा पहिला क्लास घेतला तेव्हा त्याची सुरुवात त्यांनी सारेगम पासून केलेली आहे. म्हटलं का याची सारेगम पासून का सुरुवात केली? ते म्हणाले आतापर्यंत जे त्याने ज्ञान प्राप्त केलं होतं त्या ज्ञानामध्ये ज्या गोष्टी कमी आहेत त्याची भरपाई या सारेगमनी होणार आहे. मग सगळे अलंकार पहिले घोटणे, सगळ्या अलंकारांनी आपल्या हातांची उत्तम प्रकारे ठेवण करणे, त्या हातांना आपोआप सवय करणे, यासाठी तुम्ही अलंकारांची तयारी करा. तर किती दिवसात शिकणं होईल? त्यामुळे अध्ययन तुम्ही किती करता यावर अवलंबून आहे. विड्रॉल टाकला आणि पैसे मिळाले इतकं ते सोपं ज्ञानाचं क्षेत्र नाही आहे. ज्ञान मेहनतीशिवाय मिळत नाही, तपस्येशिवाय मिळत नाही. अनेक लोक आयुष्यावर तपस्या करतात आणि मग आयुष्याच्या शेवटी त्यांना त्यांच्या हातात थोडंफार काही मिळते. म्हणून अशा प्रकारे एक साधा कलेच्या क्षेत्रातील एक गुण आम्हाला प्राप्त करायचा, एक साधन शिकायचं आहे हार्मोनियम किंवा ऑर्गन. तर ती शिकण्यासाठी माणसाला
मेहनत घ्यावी लागते, अनेक वर्षपर्यंत त्याची तपस्या करावी लागते. मग रामाचा जर आम्हाला गुण घ्यायचा असेल तर त्या किती आम्हाला मेहनत घ्यावी लागेल कल्पना करा. आमच्या बोटांवर सवय व्हावी म्हणून आम्ही मेहनत घेतो आहे. आमच्या मनावर परिणाम व्हावा, मन रामाचं तयार व्हावं, तो राम आमच्या हृदयात वसावा, यासाठी त्या मनाचं उन्मन होणं गरजेचं आहे. म्हणून तो मनाच्या उन्नयनाचा मार्ग इतकं सोपा नाही. अपूर्णातून पूर्णत्वाकडे जाणं इतकं सोपं नाहीये. हा प्रवास दीर्घ आहे आणि या प्रवासामध्ये शॉर्टकट पण नाहीये. म्हणून त्याची मशागत करावी लागते, त्याची मेहनत घ्यावी लागते. श्रीमंत होणं सोपं आहे का हो? सोपं नाहीये. पै जमा करावी लागते, आयुष्यावर मेहनत करावी लागते. वडील मेहनत करतात म्हणून मुलाला त्याचे काहीतरी फळ मिळते. 2-3 पिढ्या मेहनत करतात म्हणून 4थ्या पिढीला आपण श्रीमंत आहोत याचा आनंद मिळतो. गुणांच्या बाबतीत तसंच आहे, साधनांच्या बाबतीत तसंच आहे, मग ईश्वर प्राप्तीच्या बाबतीतही तसंच आहे. आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल आणि त्यानंतर आम्हाला रामासारखं होता येईल. म्हणून समर्थांनी या समासामध्ये या संपूर्ण मनाच्या श्लोकाच्या शेवटी समर्थांनी ते फलश्रुती सांगताना सांगितलं की आम्ही तुम्हाला काय देणार आहोत हो. एवढं सगळं अभ्यास केल्यानंतर ते म्हणतात तुम्हाला याच्यातून तुम्हाला तुमचं मन चांगलं होणार आहे, तुमचे मनातले सगळे दोष निघून जाणार आहे. अज्ञानी असतील ते ज्ञानी होतील, साधे असतील ते ब्रह्मज्ञानी होतील. त्यांच्यामध्ये ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य असे अलौकिक गुण त्यांच्यामध्ये प्राप्त होतील. आणि हे सगळे प्राप्त होण्यासाठी आम्हाला तिथे श्रद्धा ठेवावी लागेल. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणे अधिगच्छति. त्याप्रमाणे आम्हाला ज्ञान प्राप्त करण्यासाठी श्रद्धेची अत्यंत गरज आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेला हा पहिला श्लोक, याचा आम्ही थोडक्यात विचार केला. उद्यापासून हा तर स्मरणाचा श्लोक होता. उद्यापासून आपल्याला आपल्या मनाच्या मशागतीसाठी समर्थांनी जे श्लोक दिले ते श्लोक ऐकण्यासाठी आपण आवर्जून यावं. या श्लोकाचा पुनरुच्चार करतो आणि आजचं या ठिकाणी मनाच्या श्लोकाचं प्रवचन थांबतो. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. म्हणून ही उपासना आमच्याकडनं घडावी म्हणून समर्थांना प्रार्थना करू. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय, भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.